जो वन पीस मी तुम्हाला काल कटिंग करून दाखवला ना, तो आता आज येऊन शिवायला घेतला आहे. तर त्यासाठी हा त्याचा खालचा पॅनल आहे विथ बॉर्डर. फुल कपडा काढलेला आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की हा 3 मीटर कपडा निघालेला, हा फुल खालच्या घेरचा पार्ट आहे. त्यानंतर हे इकडे स्लीव्ज काढलेले आहे, हा इकडे बॅक पार्ट आहे, हा इकडे फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्टला पदर हवा होता त्यांना. आणि हा इकडे अस्तर जे काढलं होतं मी, 3 पॅनल काढले होते हे, ते इथे अटॅच करून घेतलेले आहेत एका एक. म्हणजे हा लांबडा एकच मोठा पॅनल आपल्याला तयार करायचा आहे. त्या पद्धतीने पॅक करून घेतलं आहे. आणि खालच्या बाजूनी 1 इंच फोल्डिंग करते आहे. म्हणजे जी काही तुमची हाईट असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अस्तर आतमध्ये लावताना 2 इंच ऑलरेडी कमी करायचे आहे. आता ह्याची 45 आहे, सो ह्याची मला 43 घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे. म्हणजे खालचं जे फोल्डिंग आहे ना, ते आपलं प्रॉपर होतं. हे बघा, या पद्धतीने हा पॅनल मी तयार करून घेतलेला आहे. आणि ते खालच्या साईडला हा पार्ट जोडून पॅक करून घेतला आहे. म्हणजे हा सुद्धा भरपूर मोठा होतो, ह्याच्यासुद्धा प्लेट्स भरपूर येतात आपल्याला. हा पण जवळजवळ 1 आणि हाईट 3 मीटरचा हा कपडा झालेला आहे. म्हणजे 3 मीटरला एक थोडासा इतका, एक 3 ते 3.5 इंच किंवा फार 4 इंच कमी असेल. टोटल वन पीसला किती कपडा घेतलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला या अगोदरच्या कटिंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता हे दोन्ही पॅनलमध्ये तयार झाले. तर आता आपल्याला हा बॅक आणि फ्रंट बाजू आणि वरच्या साईडचं बॉडी पार्ट आहे ते आपल्याला तयार करायचे आहेत. त्यासाठी ते गळा वगैरे सुद्धा रेडी करून ठेवलेला आहे ऑलरेडी. सगळ्यात अगोदर स्लीव्ज आहे ती तयार करायला घेते. म्हणजे स्लीव्ज तयार झाली एका साईडने की प्रॉपर बाकीचं आपल्याला करता येतं. हा जो जॉईंट मी काढला होता साईडचा, साईड पार्टचा जॉईंट, तो अगोदर मला जॉईंट करून घ्यायचा. डबल टिक मारून घेऊ शकता, म्हणजे कपडा व्यवस्थित सेट होतो. त्याची बॉर्डर जी आहे ती काही जास्त आपल्याला पॅक करायची नाही आहे, सो अगदी हलकीशी शिलाई कुर्ती घ्यायची आहे. जास्ती टाकणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान आहे. रेड पट्टी पुढे ठेवली जेणेकरून सुंदर असं पायपिंग वाटेल. आता हा सेंटरला सेंटर पिन लावून घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता. तुमची स्लीव पॅक करून झाली. एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कटिंग करून टाका, कारण आपल्याला ही लेंथ जी आहे मेन फॅब्रिकच्या अगोदर अस्तर कटिंग केलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला एक्झॅक्ट लेंथ माहिती आहे आपली किती आहे ती स्लीवची. सो एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा आहे. याच पद्धतीने ही स्लीव सुद्धा मी जोडून घेते. स्लीव्ज तयार करून झाली. आता हा बॅक पार्ट आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि गळा जो आहे तो इथे आपण अटॅच करून घेतोय. कॅनव्हासवरती 3.5 बाय 3.5चा गळा काढलेला आहे. आणि तुम्हाला प्रॉपर कटिंग पाहिजे असेल ना, तर या अगोदरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये याचं कटिंग दाखवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. गळा जॉईन करून घेतला, मार्जिन सहित कट केलं, दाबटीप टाकून घेतली. फ्रंट साईडचा गळा आहे किंवा फ्रंट साईडचा पार्ट आहे तो अटॅच करूया. आधी पाठीमागच्या गळ्याला आपण कॅनव्हासाने वेगळा कपडा लावला, पण या गळ्याला पदराचा कपडा जाड आहे जरीचा, सो मी हे डायरेक्ट कॅनव्हासमध्ये ठेवून पलटवते. आता इथे मार्जिनचं कटिंग करून घेतलं, कट्स मारले, म्हणजे प्रॉपर आपला राऊंड शेप आहे गळ्याचा तो व्यवस्थित फोल्ड होईल. आणि दाबटीप अस्तरवरती मारून घेतलेली, नेहमी अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग खूप छान येतं आणि प्रॉपर पद्धतीने आपलं काम जे आहे ते ना उठून दिसतं. तर इथे वरून एक टीप मारून घेतलेलं, त्यानंतर इथे पिन लावून घेऊ शकता तुम्ही. आणि चारही साईड इथे पॅक करायच्या आहेत. आता पाठीमागच्या पार्टला तुम्ही पाहिलं ना, चारही साईड अगोदर पॅक करून घेतल्या मेन फॅब्रिक आणि अस्तर, आणि मग कॅनव्हासला आपण वेगळा कपडा अटॅच करून मग गळा आपण तयार केला आणि फ्रंट साईडला डायरेक्ट कॅनव्हास आपण पलटवलेला आहे. आता हे सगळ्या साईड बाजू बंद करून झाल्यानंतर मार्जिनचा कपडा राहिलेला आहे एक्स्ट्राचा, तो कटिंग करायचा आहे. आणि हे व्यवस्थित कट केल्यानंतर आता आपल्याला फ्रंट साईडचं मार्किंग तुम्हाला मी दाखवलं होतं ना, हे आर्म होलचं अर्धा इंच आतल्या बाजूला ते इथे करते. हे करून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर टीप मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या आर्म होलला झोळ येणार नाही वन पीस घातल्यानंतर.
आता हा झाला आपला फ्रंट साईड रेडी. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईड असा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती फ्रंट साईड ठेवून आपल्याला चेक करायचं आहे. आता पाठीमागच्या भागाला टक्स होत्या, सो इथे मी अर्धा अर्धा इंच कट करून टाकलं कमरेकडचं. पुढचं सुद्धा कट करायचं आहे आपल्याला, पण लगेच करायचं नाही आहे, पुन्हा ते तुम्हाला पुढे जाऊन मी सांगणार आहे. आता पाठीमागचा ब्लाऊजचा पार्ट आहे तो खाली ठेवलेला आहे आणि शोल्डरची ही पद्धत तुम्ही सुद्धा यूज करा, कारण ह्याने फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. शोल्डर व्यवस्थित आतमध्ये हाईड होते आणि प्रोफेशनल ह्याला फिनिशिंग येतं. तुम्ही मला विचारतात ना की ताई तुम्ही फिनिशिंग जी देता त्यासाठी काय काय टिप्स वापरता, सो या काही गोष्टी असतात ज्या आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला यूज करायला लागतात, त्याच्यामुळे आपलं काम खूप सुंदर आणि फिनिशिंगने दिसतं. तुम्ही पाहू शकता शोल्डर पॅक केल्यानंतर किती सुंदर लुक आलेला आहे. आता सेंटर स्लीवचा काढला होता आणि आर्महोलचा पुढचा कटसुद्धा दिला होता स्लीव्जला जॉईन केल्यानंतर. सेंटर टू सेंटर मॅच करायचं आहे आणि स्लीव्ज लावायचे आहे. आता मी ते स्लीव्ज लावते ना, हे प्रॅक्टिसचा पार्ट आहे. सो तुम्हाला जर अशी स्लीव्ज लावायला जमली नसेल तर तुम्ही सेंटरला पिन लावून सेंटरपासून लावायचे आहे आणि दोन्ही साईडला पॅक करायचे आहे. जसं मी अगोदर म्हटलं की पुढचा पार्टसुद्धा आपल्याला वरचा चेस्ट साईडचा कट करायला लागणार आहे, तो पुढे जाऊन सांगते, जो मी आता कट केलेला आहे. डबल टिप मारून घेतली आणि या पद्धतीने स्लीव्ज अटॅच केली. दोन्ही साईडची स्लीव्ज याच पद्धतीने अटॅच करायचे आहे आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं काम पाहिल्यानंतर समोरच्याला हे व्यवस्थित फिनिशिंगनी फिटिंगनी बसणार आहे आणि आवडणार आहे, ह्याचा मात्र कॉन्फिडन्स आला पाहिजे बरं का. दुसऱ्या साईडची बाजू लावून घेतलेली आहे आणि हा पैठणीचा कपडाच इतका सुंदर आहे की असं काम करायला खरंच खूप हुरूप येतं. आता या साईडचं पण चेस्ट साईडचं एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकलं. बॉडी पार्ट रेडी केला ब्लाऊजचा. आता आपण त्यालाच अटॅच करतोय प्लीट्स. आता यासाठी मी काय केलं, वन साईडचं फिटिंग करून घेतलं होतं. तो मी व्हिडिओ लावला खरा, पण तो चालूच करायला विसरले मी, त्याच्यामुळे तो शूटच नाही झाला. तर तुम्हाला हे अटॅच केलं ना प्लीट्स की पुढं दाखवते. तर हा वन पीस जो आहे तो इथपर्यंत आलेला आहे. इकडे बघा ब्लाऊज अटॅच करून घेतलंय. ब्लाऊज कसा स्टिच केला, वरचा पार्ट कसा स्टिच केला तुम्हाला दाखवलेला आहे. इथे पुन्हा अटॅच करून घेतले आणि वन साईड फिटिंग टाकून घेतलेलं आहे आणि मग त्याला मी मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिकच्या प्लेट्स टाकलेल्या आहेत, घेरपासून खालच्या कमरेपासूनचा घेर. आणि माझी ही पद्धत आहे, वन साईड फिटिंग केल्यानंतर मी करते आणि याला दुसऱ्या साईडने आता फिटिंग करायचं आहे. त्या अगोदर या बाहेरून आपण प्लेट्स कसे टाकलेले हे तुम्हाला सांगते. स्लीव्ज तर प्लेनच आहे. तर हा आहे बॅक पार्ट, इकडे हा ओपन साईड आहे. हा आहे बॅक पार्ट बंद गळ्याचा आणि हा आहे फ्रंट साईड. फ्रंट साईडला मी पद्धत सांगितलं होतं, बॅक साईडला टच दिलेला आहे, फ्रंट साईडला टच नाही आहे, ते प्रेस करताना धुवून पडलेले आहे. आणि वर्गाच्या पदरामुळे कॉन्ट्रास्ट याचा खूप सुंदर वाटतोय. तयार झाल्यानंतर काहीच असा दिसणार आहे, जास्त लेंथ नाही आहे, 45-46 लेंथ आहे याची. स्लीव सुद्धा प्लेनच आहे. तर आता हा साईड आहे तो पॅक करायचा आहे आणि एक साईड पॅक केलेला आहे. तुम्ही वन पीस शिवताना तुम्ही कोणती पद्धत वापरता, दोन्ही साईड ओपन ठेवून प्लीट्स टाकता की एक साईड बंद करून मग प्लीट्स टाकता, हे तुम्हाला सांगू शकता. तर ही माझी पद्धत झाली. तुम्ही ट्राय करा, मला सांगा तुम्हाला सोपं जातं की आवडतं. तर आता मला इथपर्यंत तुम्हाला वन पीस दाखवलेला आहे. आता फुल फिटिंग केल्यानंतर पुन्हा तुमच्यासोबत वन पीस घेऊन एक साईड फिटिंग करताना मार्किंग दोन्ही साईडचं केलं होतं, त्याच्यामुळे आता आपल्याला इथे डबल मार्किंग करायची गरज नाही लागणार. तुम्हाला डाऊट असेल, मार्किंग गेलं असेल तर डबल मार्किंग करू शकता. इथे मला फक्त स्लीवचं जे बॉटम घेर आहे तोच चेक करावा लागणार आहे. 5.5 इंच स्लीवचं बॉटम घेर आहे. पॉईंट टू पॉईंट बरोबर पकडायचं आहे आणि जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरून टिप मारायची. कमरेचा पण इथे स्टिचिंगचा पार्ट एकावरती एक आला पाहिजे, वर खाली न होता. आता इथून एकदा हा कमरेचा आकार फिरवला ना कर्व की मग तुम्हाला बाहेरचं फक्त मार्जिन थोडंसं देऊन टिप मारायचं. लागेल की निघते नाही. धागे नुसते धागेच आहेत. सो फायनली जो वन पीस तुम्हाला मी दाखवला होता तो रेडी झालेला आहे आणि इतका सुंदर दिसतोय तो. कॉन्ट्रास्ट तरी खरंच खतरनाक आहे. तो आहे
पण शिवल्यानंतर इतका प्रॉपर फिटिंगमध्ये वाटतोय. आता तो फिटिंगमध्ये साईजला मोठा आहे म्हणून ते क्लिप्स लावलेले ते ॲडजस्ट करून. तर तुम्ही समजू शकता 42चा हा साईज आहे आणि याला प्रॉपर फिटिंग घातल्यानंतर असं येणार आहे. तेव्हा हा किती सुंदर दिसतोय बघा. एकदा खरंच फायनल बॅक साईड आणि फ्रंट साईड तुम्ही पाहू शकता. त्याची लेंथ पाहू शकता 46 इंचेस लेंथ आहे याची फुल. आणि इथून हा ब्लाऊज लेंथ म्हणाल तर 14.5 इंच आहे. तिथून खाली आपला जो लेंथ आहे तो प्लस त्याच्यामध्ये अस्तर सुद्धा घातलेला आहे विथ प्लेट भरपूर असं. त्याच्या 2 इंच वरती अस्तरची लेंथ घेतलेली आहे. बॅक साईडला बघा बंद गळा आहे 3 इंचाचा आणि खूप सुंदर तोही दिसतोय. कॅनव्हास लावून तयार केलेला आहे. आणि इकडे हा 6.5 इंचाचा गळा आहे फ्रंट साईडचा. आणि ह्याचा कॉन्ट्रास्ट ना खरंच खूप सुंदर दिसते. स्लीव्ज म्हणाल तर बघा प्लेनमध्ये आलेले त्यामुळे त्यांनी पफ स्लीव्ज करा म्हटलं पण कोणाला त्यांनी कॅन्सल केला. प्लेन राहू दे म्हटल्या. बॉर्डर प्लस हा साडीचा कपडा खूप सुंदर वाटतो कारण इथे जो आहे हा पदराचा ब्रॉकेट कपडा आहे. डिझाईन इथे आहे रेडमध्ये. परत हा मिक्स कलर आहे मोरपंखी आणि हलकासा ग्रीन. त्यानंतर पुन्हा रेडिशमध्ये त्याची पैठणीची बॉर्डर आहे. सो हा कॉन्ट्रास्टचा हा जो हे आहे ना सिक्वेन्स तो खूप सुंदर दिसतो. आणि फ्रंट साईडला टक्स न घालता तयार केलेला आहे पण फ्रंट साईडला पूर्ण पदर इथे सुद्धा हा पदराचा पार्ट आलेला आहे. इथे छान ते पॅच आलेले आहे. आणि हा जो इथे आहे ना प्लेन गोल्डनची आणि पुन्हा ही रेडची जी डिझाईन आहे रेड बेल्ट सारखं वाटते. हे सर्कल सुद्धा खूप सुंदर आलेले आहे. तिकडे 3 ठिकाणी सेंटर पकडून हा सुद्धा इथे सेंटरला डिझाईन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि फुल प्लीट्समध्ये हा ऑल ओव्हर लुक त्याचा तुम्हाला कसा वाटतं सांगा. आणि खरंच ह्याचा सिक्वेन्स मला प्रचंड आवडलेला आहे. बॅक साईडला सुद्धा बघा फ्रंट साईड कटिंग केल्यानंतर बॅकला सुद्धा रेड आणि ग्रीनमध्ये हा कॉन्ट्रास्ट टाकलेला त्याच्यामुळे बॅक साईडने सुद्धा याच्यामध्ये खूप सुंदर येतोय. रेड बॉर्डर मध्ये फुल पैठणीचा कपडा आणि पुन्हा ही बॉर्डर पुन्हा साडीचा कपडा. सो तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर तसं मला सांगा. आणि माझी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही तसा ड्रेस शिवता की वेगळ्या पद्धतीने शिवता हे सुद्धा मला सांगा. तुम्हाला आता इथे बघा हे फिटिंग जर पाहिलं ना साईजचं हे सुद्धा बऱ्याच वन पीसचं असं ओघळलेलं असतं कमरेच्या साईडून. ते सुद्धा हे तुम्हाला दिसणार नाही. प्रॉपर फिनिशिंगमध्ये फिटिंग येणार आहे. त्यासाठी आपलं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला पाहावं लागणार आहे. त्यासाठी हा फुल व्हिडिओ पाहायचा आहे कारण व्हिडिओमध्ये सांगितलेले डिटेल्स असतात टिप्स असतात तरी मला क्वेश्चन मार्कमध्ये त्याच DMमध्ये प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी फुल व्हिडिओ पहा. जरा स्किप करू नका. महत्त्वाचे टिप्स तुमच्याकडून व्हिडिओ स्किप केल्यामुळे मिस होतात. आणि तुम्ही असा वन पीस शिवलात ना तर खरंच मला कमेंटमध्ये सांगा प्रचंड सुंदर दिसलं आणि मला आवडेल बरं का. की तुम्ही जर माझ्या पद्धतीने काम केलं तर तुमचं सुद्धा क्लाइंट खूप खुश होईल. आणि याची लेंथ बघा प्रॉपर लेंथमध्ये आणि प्रॉपर असं गोंटी झालेलं आहे की खरं तुम्ही सुद्धा प्रेमात पडलेली आहे. मी शिवलाय म्हणून नाही कॉन्ट्रास्ट खरंच खूप सुंदर दिसतोय. असं वाटतं की सगळ्या कपड्यातल्या साड्या काढाव्या आणि आपण सुद्धा असे ड्रेसेस शिवावे पण घालणं होत नाही काही गडबडीमध्ये. असे कुर्ते घातले की टेन्शन नाही राहत. चला तर मग तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर असे व्हिडिओज पाहण्यासाठी इंस्टा पेज फेसबुक पेज आणि यूट्यूबला फॉलो करायचं आहे. जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. विघ्नासाठी टॅलेंट आहे त्यांना सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या गोष्टी माहीत झाली की त्यांचे पण कामं खूप सुंदर होतील. तुम्ही क्लाइंटची कामं घेऊन सुंदर फिनिशिंग तयार करून देऊ शकता. सो हा ड्रेस कसा वाटला मला सांगायचं आहे.